तुम्हाला कॉलेजचं टायमिंग सुद्धा आम्ही 10:30 ठेवलंय. हे जे लेक्चर आहे रेडकर सरांचं गेली 1.5 वर्ष आम्ही कॉलेजमध्ये अरेंज करण्यासाठी प्रयत्नात होतो. काही वेळेला त्यांच्याकडनं तारखा मिळत नव्हत्या, काही वेळेला आमच्याकडनं होत नव्हतं. पण आज तुम्ही सगळेच खरोखरच नशीबवान आहात की रेडकर सर महाराष्ट्रभर तुम्हा मुलांसाठी अशा प्रकारची माहितीपूर्ण अशी लेक्चर्स देत आहे. कोण एवढे कष्ट घेत नाही. आपल्याला असलेली माहिती आपण आपल्याकडेच ठेवतो. साधं परीक्षेला बसलं तरी कोण विद्यार्थी सुद्धा बऱ्याचदा आपलं असलेलं उत्तर दुसऱ्याला सांगायला दजवत नाही, हुशार मुलं विशेषतः. पण सर आपलं सगळं ज्ञान तुमच्यासाठी खर्च करताय आणि तुम्ही खरोखरच नशीबवान आहात की रेडकर सरांचं व्याख्यान तुम्हाला ऐकायला मिळालं. मी सुद्धा बरेच दिवस ऐकून होते. सरांच्या संपर्कात जवळजवळ 1.5 वर्ष आहे, पण योग जुळून येत नव्हता आणि आजचा हा योग जुळून आला. कारण सर सावंतवाडी झाले, STK मध्ये सुद्धा आज एक लेक्चर झालं आणि तुमच्यासाठी लेक्चर घेतलेलं आहे. बरेचसे पालकही आलेले आहेत. खरं तर तुमच्या पालकांना सुद्धा इथं आणण्याची गरज होती, पण वेळेअभावी किंवा इतर कारणामुळे ते शक्य झालं नाही. काही विद्यार्थी स्वतःहून आलेले आहेत. मी त्यांचं सुद्धा आभार मानते, स्वागतही करते. कुडाळ, मालवण आणि दोडामार्गवरनं खास या व्याख्यानासाठी आले. त्यांना त्यांचं जीवन कळलंय असं मी म्हणेन, त्यांना त्यांचा मार्ग सापडलाय असं मी म्हणेन आणि तुम्हाला हा मार्ग आम्ही सहजरित्या इथं उपलब्ध करून दिला तुमच्या दृष्टीनं. पण याचा सरांनी जे जे काही सांगितलंय त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. सगळं लक्षपूर्वक तुम्ही ऐकलेलं असावंच अशी मी अपेक्षा करते आणि कुठेतरी ते जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा, तरच तुमचं आजच्या लेक्चरचं सार्थक होईल असं मला वाटतं. सरांनी खूप खेळीमेळीमध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. मी पाठीमागे बसून थोडं काम करत होते, पण तिथून सगळं ऐकत होते. अतिशय सुंदररित्या तुम्हाला जवळजवळ 1.5-2 तास इथे खिळवून ठेवलेला आहे. सरांच्या ओघवत्या वक्तृत्व शैलीचा हा परिणाम आहे असं मी मानते आणि सरांचे आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि इथं हे व्याख्यान संपलं असं जाहीर करते. सगळ्या